नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही का? डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळाला नाही, तर याचं काय कारण असू शकतं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि ज्या नाराज संतप्त लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता दिला गेला नाही, तर अशा लाडक्या बहिणींनी भंडारा जिल्ह्यातील मुंबई कोलकाता महामार्ग रोखून आपला संतप्त व्यक्त केला आहे। या संदर्भात देखील संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलला नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। लाडक्या बहिणींनो, नुकतंच राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना दिलेला आहे। नोव्हेंबरचा हप्ता हा सुरुवातीला जानेवारीच्या सुरुवातीला देण्यात आला होता, परंतु आता गेल्या 2 ते 3 दिवसापासून लाडक्या बहिणींना जेवढेही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील तर त्यांना डिसेंबरचा हप्ता दिला गेला आहे। म्हणजे एकूणच 3000 रुपयाचा जो आर्थिक लाभ आहे तर तो लाडक्या बहिणींना दिला गेलेला आहे। यात नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता त्यांना मिळालेला आहे, परंतु लाखो महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता दिला गेला नाही। त्यांनी आपली ई-केवायसी देखील कंप्लीट केलेली, पूर्ण केलेली, तरी त्यांना हा हप्ता का मिळाला नाही असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आता उभा राहतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वर्ग करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे, मात्र अजूनही राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे मिळाले नाहीत। त्यामुळे या लाडक्या बहिणींनी नाराज झाल्या आहेत। दरम्यान आज भंडाऱ्यात लाडक्या बहिणींनी संताप व्यक्त केला आणि संतप्त लाडक्या बहिणींनी शनिवारी सकाळी मुंबई कोलकाता महामार्ग अडवला। यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। भंडारा शहरातील नागपूर नाका या परिसरात महामार्ग ठिय्या आंदोलन केले। महिलांनी महामार्ग रोखून धरल्याने दुतर्फा वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागले। 2 महिन्याचे पैसे खात्यात का जमा झाले नाही असा संतप्त सवालही या महिलांनी यावेळीच केला। पैसे लवकरात लवकर खात्यात जमा करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली। महानगरपालिका निवडणुका आधी सरकारकडून 2 महिन्याचे मानधन एकाच वेळी देण्याचे आश्वासन हे देण्यात आले होते, मात्र काही महिलांची नावे यादीतून गहाळ झाल्याचे समोर आले होते। तांत्रिक अडचणीमुळे काही लाडक्या बहिणींना मानधन मिळाले नाही, यामुळे महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी महामार्गच रोखला। यामुळे प्रशासनाची चांगलीच ताळाबंद उडाली, मात्र अधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले। यानंतर वाहतुकी सुरळीत करण्यात आली। आता तुमच्या मनामध्येही प्रश्न पडले असतील, तेच प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला सांगतोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कोणता हप्ता रखडलाय, तर नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या 2 महिन्याचा हप्ता अनेक ज्या लाडक्या बहिणी तर त्यांना मिळाला नाही। त्यानंतर भंडाऱ्यात महिलांनी आंदोलन का केलं, तर 2 महिन्याचे जे पैसे तर त्यांच्या खात्यात आले नाही, त्यामुळे त्यांनी आंदोलन केले। आंदोलन कुठे आणि कशा पद्धतीने करण्यात आलं, तर भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात मुंबई कोलकाता महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन करण्यात आले। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि जो सर्वांच्या मनामध्ये पडलाच आहे तो म्हणजे हे पैसे का मिळाले नाही, तर तांत्रिक अडचणी आणि काही महिलांची नावे यादीतून गहाळ झाल्याचं कारण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळाला नाही। तर लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीने ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, तर त्यांनी महामार्ग रोखून जे आपला संताप आहे तर तो आपला संताप व्यक्त केलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता दिला गेला नाही, तर अशा लाडक्या बहिणी एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी आंदोलन केलं होतं मुंबई कोलकाता महामार्गावर, जे भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणी होत्या। तर आता सरकारपर्यंत एक संकेत जाणार आहे की बऱ्याच लाडक्या बहिणींना हा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता दिला गेला नाही, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचा विचार करण्यात यावा। तर सरकारकडून यासाठी स्पष्ट सांगण्यात आलेले की काही तांत्रिक अडचणी म्हणजे सॉफ्टवेअर ग्लिचमुळे ही जी प्रकरण आहे तर ते प्रकरण घडलेलं आहे, त्यामुळे याच्यावर जे काम आहे तर ते चालू आहे। म्हणून ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही, ते पात्र असतील तर अशा लाडक्या बहिणींना हप्ता आज देण्यात येईल, त्यांना वगळण्यात येणार नाही असंही काही वृत्तपत्रांच्या अपडेटनुसार म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता वाट पाहावी लागेल की या लाडक्या बहिणींना कधीपर्यंत सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा देतं। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।